या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सर्वप्रथम उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी, भाजपाचे सर्व पदाधिकारी व व्यंकटेश्वर देवस्थानचे सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज भाऊबीज आहे। या पवित्र दिनी आपण सगळेजण सण असताना सुद्धा या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्यासाठी आपला आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतो। कालच्या विधानसभेला अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होत असताना आपण सगळेजण कुठलेही पक्षाच्या चौकटीत न राहता सर्वजण संघटित येऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे मला ऐतिहासिक अशा मताधिक्याने विजयी करून दिलं। विजयी झाल्यानंतर माझ्या मनाशी एक निश्चय झाला की 10-15 वर्ष विशेषतः हिंदू धर्मातील अनेक देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र किंवा ज्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जातात अशी स्थळे जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवली होती आणि अशा कामांना प्राधान्याने निधी द्यायचा आणि माझ्या आमदार विकास निधीचा श्री गणेशा आपण या व्यंकटेश्वर देवस्थान येथील रस्त्यापासून करण्याचा निश्चय केला। अनेक वर्ष मी या ठिकाणी दर्शनाला येत असताना अगदी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असायचं। शहरातनं लाखो भाविक ह्या ठिकाणी येत असताना त्या पाण्यातनं वाट काढावी लागायची। त्यामुळे निश्चित केलं की या एकच रस्त्याने तर परिसरातल्या सगळ्या रस्त्याचा आपण या ठिकाणी निधी द्यायचा। मी त्यावेळेस ह्याबाबत मेघनाथ एमुलेंना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तत्कालीन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, विधानसभेच्या तत्कालीन प्रमुख श्री कांचना एन्नम यांना भारतीय जनता पार्टीकडनं जे 24-25चा निधी उपलब्ध झाला होता त्यातनं महेंद्रकर ज्वेलर्स पासून हा असा खाली येणारा म्हणजे देवस्थानच्या पश्चिमेचा रस्ता ऑलरेडी मंजूर होता, परंतु माया मेडिकल पासून गेट समोरचा येणारा रस्ता परिसरातले सगळे चारी बाजूच्या रस्त्यांना निधीची आवश्यकता होती। ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या व्यक्तिगत आमदार निधीतनं आपण त्या ठिकाणी 40 लाख रुपये मंजूर केले। 20 लाख रुपये पूर्वीच काका ह्या रस्त्याला सुद्धा मंजूर झालेले आहेत। ही सगळे कामं आजपासून प्रत्यक्षात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कुठलंही काम या भागातलं वंचित राहणार नाही। मंदिराच्या चारी बाजूने हे सगळे दाजीपेठेतले रस्ते पूर्ण होणार आहेत हा विश्वास आज इथल्या नागरिकांना मी आवर्जून देतो। फक्त माझं जे काम आहे जे आमदार निधीतलं पहिलं असल्यामुळे मी काल एमूल मेंबरला विनंती केलं की जितकं माझ्या निधीतलं मंजूर आहे तेवढीच कामं आपण त्या पत्रिकेवरती घ्यावे आणि उर्वरित कामं मात्र ते तुम्ही त्याचं स्वतंत्र बोर्ड वगैरे लावावं। त्यामुळे कुणीही गैरसमज असण्याचं कारण नाही की समोरचाच रस्ता होतोय आणि शेजारचा रस्ता राहतोय। ही सगळी कामं प्रत्यक्ष त्या ठिकाणी होणार आहेत। ज्याचं त्याच्या कामाचं क्रेडिट ज्याला त्याला दिलं पाहिजे। त्यामुळे म्हणलं की जेवढं कामं माझ्याकडनं मंजूर आहेत त्याच गोष्टीचा आपण उल्लेख करावा आणि होणारा जो पश्चिमेचा रस्ता आहे ते आपण मनोगतामध्ये त्याच्याबाबतची वस्तुस्थिती नागरिकांना सांगूयात। तेही काम ह्याच सोबत होणार आहे। कुठलंही काम विकासापासून वंचित राहणार नाही। पुनश्च एकदा मी इथल्या देवस्थानचा आभार मानतो की आपण मला काम करण्याची संधी दिलं। केवळ डांबरी रस्ते न करता देवस्थानच्या चारी बाजूने इथला जो फुटपाथ आहे तेही तिरुपतीच्या धर्तीवरती सुशोभित करण्याचं सुद्धा आपण मानस केलेलं आहे। एकंदरीत त्या ठिकाणी नागरिकांना आल्यानंतर प्रसन्न वाटेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। एमूल मेंबरांचं नाव घेतलं म्हणजे बाकीच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला असं नाही, तर या सगळ्या माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने ह्या कामासाठी पाठपुरावा केलेला आहे। सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।